आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की यांच्या निधीचा स्रोत एक रहस्य आहे. सोनू, तुम्ही खूप चांगले काम केले, लाखो मजुरांना घरी पाठवले, स्टुडंटना हेल्प केली. हे सगळे बिना पैशांच्या तर होत नाही. कुठून येतो हा पैसा? जसे तुम्ही बोललात सर, खूप पैसे हवे हे सगळं करण्यासाठी. जेव्हा मी सुरू केलं तर मला माहिती होतं की ज्या लेवलची डिमांड येत आहे लोकांची कामाची, तर हे 2 दिवस पण तुम्ही टिकू नाही शकत ज्या लेवलवर काम करता. तर मला वाटलं की यांना कसं जोडावं. मग माझे जितके ब्रँड्स, जसे मी बोललो की जितके ब्रँड्स आहेत, बोललो असा कोणता ब्रँड नाहीये की ज्याच्यासोबत मी काम नाही केलंय, ज्यांना माझ्यासोबत डोनेशनवर नाही लावले. मी हॉस्पिटलला, मी डॉक्टर्सला, मी कॉलेजना, मी शिक्षकांना, मी फार्मास्युटिकल कंपन्यांना, मी त्यांना एक्सपोर्टर्सना, प्रत्येक व्यक्तीला त्या कामात लावले की तुम्ही जुळा कसे ते. नोकरी द्यायची आहे, चला इतक्या लोकांना काम देऊ. माझी उपस्थिती हवी, मी फ्रीमध्ये करेन. चला असे करा. तर ते जोडले गेले, आपोआप होत गेले. आता तर आम्ही लोक जितके, जर तुम्ही बघाल, मला कोणीतरी बोललं की तुम्ही एक वस्तू निवडा किंवा शिक्षण निवडा किंवा मेडिकल निवडा किंवा जॉब निवडा. तुम्ही सगळे काम नाही करू शकत. खूप मला एनजीओनी फोन केले की सोनू, देशाची 160 करोड लोकसंख्या आहे, तुम्ही टिकू नाही शकणार जास्त. तर मी बोललो की जो माझ्या घराखाली येतो, मी नाही त्यांना नाही म्हणू शकत नाही. तर आज तुम्ही देशाच्या जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोणत्याही छोट्याहून छोट्या जिल्ह्यात, छोट्याहून छोट्या शहरात कोणी कुठेही सांगेल की मी शिकवू शकतो, मी उपचार देऊ शकतो, मी त्यांना नोकरी देऊ शकतो. तुम्ही एक फोन कराल तर मी ते करून देईन. सोनू, हीच गोष्ट मी विचारू इच्छित आहे. इतक्या साऱ्या लोकांसाठी बसची व्यवस्था करणे, हो. इतक्या साऱ्या लोकांसाठी ट्रेनची व्यवस्था करणे. मग तुम्ही आपल्या वेबसाईटवर लिहिले की 4,000 स्टुडंटना किर्गिस्तानमधून आणले, हो. कझाकिस्तानमधून आणले, मॉस्कोमधून कामगारांना घेऊन आलात. हे सगळे विमानातून आलेत. बरोबर. हे सगळे स्वस्त काम तर नाहीये. ज्या ज्या व्यक्ती अफोर्ड करू शकत होते, दे पेड फॉर द तिकीट्स. असं नाहीये की मी सगळ्यांना तिकीट दिले. मी बोललो की जे अफोर्ड करू शकतात त्यांनी करा, जे नाही करू शकत वी विल मेक शुअर की आम्ही त्यांना घेऊन येऊ. तर त्यानंतर किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया, फिलिपिन्स, रशिया यामधून कोणतेही विमान उडत नव्हते. तर मला नाही वाटत की देशातलं कोणतं ऑफिस, त्या देशाच्या ऑफिस एम्बेसेडर त्यांच्यासोबत मी बोललो नसेल. आणि मी 24 तास फक्त हेच काम करत होतो, एअरलाइन्स च्या परमिशन्स आणि त्यांना घेऊन येण्यात. आपोआप होत गेले. पण हो, लागले सुद्धा खूप फंड्स, परंतु जे लोक स्वतःचे अफोर्ड करू शकत होते दे ऑल्सो. तुम्ही म्हणतात की 400-500 लोक रोज हो. तुमच्या घराच्या बाहेर येतात. प्रत्येकाची वेगवेगळी डिमांड असते. हो. तर कशी पूर्ण करता तुम्ही? कोणी म्हणतं की माझं घर बनवून द्या, कोणाला तुम्ही म्हणता की ट्रॅक्टर घेऊन देतो. या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च तर सर, होतो. खर्च तर होतो. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मी काही दिवसाआधी दुबईला गेलो होतो आणि जेव्हा मी तिथे लँड केलं तर तिथे इमिग्रेशनमध्ये जात होतो. एक जेंटलमॅन माझ्याजवळ आले आणि म्हणाले, सर मी मिस्टर विल्सन आणि मी एक हॉस्पिटलचा डिरेक्टर आहे, सो कॅन आय हॅव अ सेल्फी विथ यू. तर त्यांनी सेल्फी वगैरे घेतली आणि बोलले यू आर डुईंग ग्रेट वर्क आणि तुम्ही आमच्या बँगलोरमध्ये एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं होतं आणि एक केरळमध्ये आमच्या ब्रांचमध्ये तुम्ही कोणा एकाचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं होतं आणि पैसे तुम्ही दिले होते. हे खूप छान आहे आणि आम्हाला तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर बनवायचं आहे. तर मी बोललो की आपण उद्या ब्रेकफास्टसाठी भेटूया आणि ब्रेकफास्टवर आमची दुबईमध्ये मीटिंग झाली. 2 डायरेक्टर्स अँड ऑल केम. सर, आम्हाला तुमचा इतका अपीरियन्स हवा आहे, आम्हाला ऍड शूट करायचं आहे, तुम्ही काय कराल मग, तर किती फीस घ्याल, हे तर नंबर वगैरेची गोष्ट होत चालली. मी बोललो की एक काम करा सर, तुमच्या इथे बेस्ट सर्जरीज होतात ज्या मी केल्या आहेत, सो मला माझी फीस 0 आहे, मला 1 रुपयाही नकोय. तुम्ही मला लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे 50 स्पॉन्सर करून द्या. एक लिव्हर ट्रान्सप्लांट 28 लाख रुपयात येतं सर. त्यांनी 50 लिव्हर ट्रान्सप्लांट स्पॉन्सर केले, जे 12.5 करोडचे लिव्हर ट्रान्सप्लांट आहेत सर. 19 लिव्हर ट्रान्सप्लांट आजपर्यंत आम्ही करून घेतलेत. आज पण आपण लोक नॅशनल चॅनलवर बसलो आहोत. आज पण मी लोकांना बोलतो, कोणी व्यक्ती जो अफोर्ड करू शकत नसेल, जो 200 रुपये लेबर घेत आहे, आपल्या मुलाचं 25-28 लाखाचं ऑपरेशन नाही करू शकत, आज पण आम्ही लोक फ्रीमध्ये करतोय ते. आणि जर कुठे काही गरज पडली, आय एम सेइंग ऑन नॅशनल मीडिया, प्लीज कॉल मी, आय विल ट्राय टू मेक इट हॅपन. सोनू, मी तुमचे उत्तर बघतो, तुम्ही जे लोकांना उत्तर देता. कोणी म्हटलं मला ट्रॅक्टर द्या, तुम्ही म्हणता की उद्या पोहोचून जाईल. कोणी म्हणतं की हो. माझे घराचं छत बनवून द्या, तुम्ही म्हणता परवा बनवून जाईल. कोणी म्हणाल माझं ट्रान्सप्लांट करून द्या, तर तुम्ही म्हणता पुढच्या आठवड्यात होऊन जाईल. एवढ्या लवकर तर देव सुद्धा ऐकत नाही हो. सर, ते देवच ऐकतो सर. मी तर फक्त एक माध्यम आहे करून घ्यायचं, ते तर माझ्याकडनं करून घेतात. आणि तुमच्या वेबसाईटवर मी पाहतो किती लोकांचे तुम्ही ट्रान्सप्लांट केले, तुम्ही लोकांचे किती हार्ट ऑपरेशन केले.
आता तर तुम्ही सुपरमॅन आहात की रॉबिनहूड आहात, कोणाचं लुटून कोणाला देत असता? कॉमन मॅन आहे सर मी. ते इम्पॉर्टंट आहे सर. मी जवळपास जेव्हा आम्ही कोविडच्या दरम्यान जेव्हा आम्ही अंदाजे 7.5 लाख लोकांशी जुळलो होतो, एक माणसाचं आधार कार्ड पासून पॅन कार्ड पासून जे काही असेल त्यांच्याजवळ, ते आज पण माझ्या रेकॉर्ड्समध्ये राहतात माझ्याकडे. तर त्या लोकांना, ते गरीब लोक होते सर, आणि जेव्हा त्यांना पोहोचवलं तर त्यांच्यामध्ये एक जिद्द वेगळी होती. सोनू भाऊ, तुम्ही आम्हाला पोहोचवलं, आम्ही लोक तुमच्यासोबत जुळून काम करू. आणि जेव्हा आम्ही कोविडमध्ये औषधं पोहोचवायला सुरुवात केली, इंजेक्शन पोहोचवले होते, माझ्यावर केस सुद्धा झाली होती, लोकांनी केली होती, यार बाकी लोकांना इंजेक्शन मिळत नाही आणि याला कुठून मिळतात काय माहिती. तर आम्ही म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असो किंवा औषधे, तर हे गरीब लोक सायकलवर उचलून लहान लहान जागांवरून, म्हणजे तुम्ही कोणते पण राज्य बोला, बिहार, झारखंड, युपी, बिहार, म्हणजे त्यावेळी ते बिचारे 50-50, 60-60 किलोमीटर जात होते द्यायला, की सोनूभाऊ तुम्ही आमची मदत केली होती, आता कोणाला गरज असेल तर आम्ही जाऊ. मला सर रात्री 2:30-3 वाजता म्हणजे लोकांना टाईप सुद्धा करता येत नव्हतं. फक्त एक फोटोग्राफ येत होता की कोणाचे ऑक्सिमीटर हातावर लागलेला आहे आणि ऑक्सिजन लेवल त्याचं सांगत आहे की 52 आहे. बस कुठे कोणता मेसेज नाही, कोणतीच हेल्प नाही. एक रॅन्डम मेसेज येत होता आम्हा लोकांना रात्री, मग आम्ही फोन करून हँडल करायचो. ते यासाठी करू शकलो कारण की जे आमचं त्यावेळेस नेटवर्क जुळलं होतं, जे आजही जुळलेलं आहे, ते गरीब लोक आहेत जे स्वतः दुःखात आहेत आणि म्हणून ते जातात, कारण त्यांना माहिती आहे की माझ्यामुळे कोणाचं तरी दुःख हरू शकतं. सोनू, काही सरकारी रेकॉर्डमधून काही फिगर्स माझ्याजवळ आले सर. आहेत. तुमच्या कंपनीबद्दल 2020-21 मध्ये तुम्हाला 12.5 लाख रुपयांचं डोनेशन मिळालं हो सर. आणि 2021 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 3-4 महिन्यांच्या कालावधीमध्ये 20 करोडचं डोनेशन मिळालंय. हो तर ही हवा कशी बदलली? सर, हवं यासाठी बदलली कारण लोकांनी बघितलं की मी मदत करतोय लोकांची, आणि त्यात 80% डोनेशन मी स्वतः केलंय सर. जितके मोठे मी ब्रँड्स केलेत, मी त्यांना बोललो की तुम्ही डोनेट करा, त्याच्या अगेन्स्ट आय हॅड द ऑल डॉक्युमेंट्स. एक गोष्ट की आज मी तुमचा ब्रँड अँबॅसेडर आहे, हे काय डॉक्युमेंट साईन केलं, हे तुम्ही डोनेट करा अगेन्स्ट एनिथिंग. कॉलेजमध्ये डोनेट करा, हॉस्पिटलमध्ये डोनेट करा, फाउंडेशनमध्ये करा किंवा कुठेही करा. सो 80% जे आले होते ते माझे स्वतःचे डोनेशनचे आले होते. ते यासाठी बनले कारण की लोकांना विश्वास होता की ही जी व्यक्ती आहे, याला जर आम्ही 1 रुपयाही दिला तर तो बरोबर जागी जाईल. आणि मी आजपर्यंत कोणत्याही जागेवर कोणालाही बोललो नाही की मला डोनेशन द्या. हे खूप सारे लोक आहेत जे म्हणाले, सोनू तू चांगलं काम एकटंच का करतोय, आम्हालाही करायचंय. मी बोललो की तुम्ही एक काम करा, अमुक हॉस्पिटलमध्ये द्या, तुम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये बोलून घ्या, आज मॅक्स हॉस्पिटलमध्ये बोलून घ्या. जास्तीत जास्त लोक जे मला कितीतरी वेळा एक इन्व्हाइट करत होते की भाऊ तुम्ही आमचे गेस्ट म्हणून या. मी म्हणायचो एक काम करा, हॉस्पिटलच्या नावाने चेक द्या, मी कोणाचा तरी उपचार करून घेईन. आणि ऍडव्हान्समध्ये चेक पडलेले असायचे तिथे, मी फक्त पेशंट पाठवायचो. म्हणून सर ते जमावत राहिलं. आणि जसं मी म्हणालो सर, कुबेराचा खजिना तर नाहीये की चालत राहील, पण प्रयत्न हाच करत होतो की जोडत राहू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहू. माहित नाही कसं होणार ते, मलाही माहित नाहीये. कितीतरी वेळा बायकोसोबत बोलतो, कधी आपल्या कुटुंबासोबत बोलतो, तर मला स्वतःला समजत नाही कसं होतं ते. बट मी एवढं नक्कीच म्हणेन की मला वाटतंय की 20 वर्षात मी चित्रपट केले असतील 100च्या आसपास वेगवेगळ्या भाषांमध्ये. त्या सगळ्यांना जर एकत्र करू ना, तर सर आज जे करत आहे ते 1% पण नाहीये सर. तर ही जी दुनिया आहे ती कमाल आहे सर. पण मी ऐकलंय की कधी खूप इंटरेस्टिंग रिक्वेस्ट येत असतात. हो एका मुलाने लिहिलं की मला गर्लफ्रेंड सोबत भेट हो. घालून द्या. सर खूप लोकांना भेटवलंय मी, खरं सांगू तर तुम्हाला. मी केलंय सर, खूप लोकांना भेटवलं पण आहे, अशी गोष्ट नाहीये की मी. आणि एका मुलाने लिहिलं की बाबा म्हणतात की माझ्या आईला थोडे दिवस आजीच्या घरी पाठवून द्या. सर बघा ना, असेच नाते जोडले असतात लोकांनी. पण मी अशातच मी स्वतःच मेसेज लिहितो. माझी काही सोशल मीडिया टीम नाहीये जी माझ्यासाठी टाईप करते, मी स्वतःच लिहितो, इमोशनमध्ये येऊन लिहितो. तर कसे उत्तर देता? एक मेसेज मी पाहिला की विल्यमसन खूप मारत आहे, त्यांना पॅव्हिलियन मध्ये परत पाठवा. हो सर. तर तेही होतं सर. तर तेच तेव्हाच मला वाटलं की जे लोक आहेत जिथे पण आहेत, ते जे एक मॅच बघत आहेत, त्यांना वाटतं की आमच्यासोबत सोनूसूद बसलाय. जर कोणी नवरा बायको बसले असतील आणि त्यांच्यात भांडण झालं तर असं वाटतं की सोनूसूद सोबत बसलाय, की चल बेटा घरी सोडून ये. सो आय फील की ही जी भावना आहे खूप छान आहे. आणि मग आता हे पण छान आहे की मी घरात अडकलो आहे आणि सोनू सूद मला दारूच्या गुत्त्यावर पोचवून द्या. तर ते पण ट्विट आलं होतं की मला दारूच्या गुत्त्यावर पोहोचवून द्या. तर मी बोललो दारूच्या गुत्त्यावर तू स्वतः पोच, जेव्हा तू टल्ली होशील तर मी घरी पोहोचवून देईन तुला, टल्ली झाल्यानंतर. कोणी लिहिलं, माझा 7 वर्षाचा मुलगा टीव्हीवर फिल्म बघत होता, हो ज्यामध्ये हिरो सोनू सूदची धुलाई करत होता, त्याने टीव्ही तोडला. हो तर सोनूजी नवीन टीव्ही घेऊन द्या.
तर सर मी त्याचंही उत्तर दिलं होतं की जर असे टीव्ही तुटतील तर असे प्रत्येकाला मी टीव्ही पोहोचवण्याचंच काम करत राहीन सर. तर केलं होतं सर. आंध्रमध्ये कोणीतरी तोडला होता सर. हो सर, तो वरचा देतोय सर. आता हे तुमच्या समोरच आहे. आधी जसं बोललो मी, असं वाटतं की पंजाबवरून आलेलो आहे, नाव झालंय, ऍक्टर आहे, लोकांनी ओळखावं, ते खूप त्याच्यावर काहीच नाही. पण जेव्हा तुम्ही या जगाला एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला वाटेल की याच्यावर काहीच नाहीये. मी जसं तुम्हाला सांगितलं की 2 फेजेसमध्ये होतो. एक फेज तसा होता की मी फिल्म शूट करत होतो, कोविड आला आणि जेव्हा मी परत त्याच सेटवर आलो तर तो सेट अचानक छोटा वाटू लागला सर. तर ते असं वाटलं की याच्या मागे धावत होतो आजपर्यंत, याच्या मागे एवढं स्ट्रगल करत होतो. हे तर ते नाहीये जे मी शोधायला आलो होतो. सो आय थिंक अवेकनिंग ऑफ लाईफ असतं सर. आणि नंतर कितीतरी वेळा त्या गोष्टी लहान वाटतात आणि मग आज तुमच्या समोर मी इथे आलोय सर.